डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बिरसा मुंडाजीचा, भगवान बिरसा मुंडाजीचा। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की, भारत माता की। अन्यायग्रस्त आदिवासी जातींच्या प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। अन्यायग्रस्त आदिवासी जातींच्या प्रमाणपत्र, अन्यायग्रस्त आदिवासी वैधता प्रमाणपत्र। इस नारे के पश्चात जूझे थे ऐसी महान शक्तियां हमारे मंच पर विराजित है। मैं आशा मैडम से निवेदन करती हूं कि हम सबको अपने विचारों से अवगत करवाएं। नमस्कार सर्व आफ्रो मंडळींना माझा मनपूर्वक नमस्कार। तसंच बिरसा मुंडा आणि आपल्या आंबेडकर बाबांनाही माझा प्रणाम। आज आपण इथे उपस्थित आहोत हे याच्यासाठी की आपले हक्क आपल्याला मिळाले पाहिजे। आपल्या हक्कासाठी आपण लढतो आहे, दुसऱ्यांच्या हक्कासाठी नाही। आणि एक्स्ट्रा पण नाही मागत आहे आपण, आपले जे हक्क आहेत तेच आपण सरकारला मागतो आहे। आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या एवढंच मला सांगू इच्छिते आणि धन्यवाद। कम शब्दों में जो ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन म्हणजे अप्रो संघटनेचा राज्याध्यक्ष आज इथे नागपूरला एक दिवसीय लाक्षणीय धरणे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे। याच पद्धतीने आजच पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लाक्षणीय एक दिवसीय आंदोलन आमच्या संघटनेच्या वतीने सुरू आहे। तर हे आंदोलन घेण्याची का गरज पडली तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील हलबा, माना, गोवारी, कोडी, ठाकूर, ठाकर, मन्नेरवार, धनगर, धोबा, राज असे छत्री असे 33 जमाती आहेत की ज्यांना महाराष्ट्र शासन जातीचं प्रमाणपत्र देत नाही। आणि 20-25 वर्षाआधी ज्यांना जात प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र स्कुटिनी समिती कोणतेही चुकीचे कारण दाखवून 1950 पूर्वीचे पुरावे नाही असं दाखवून आमच्या जातीचे सर्टिफिकेट हे रद्द केल्या जाते, इनव्हॅलिड केल्या जाते। आणि यामुळे महाराष्ट्र शासनाने आम्ही नियमित पदावर असताना 20, 25, 30 वर्ष आमची नोकरी झाली असताना आम्हाला 11 महिन्याच्या तात्पुरत्या अधिसंख्य पदावर आम्हाला वर्ग केलं आणि तेव्हापासून आमचे प्रॉब्लेम सुरू झाले। या अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिलेली नाही, त्यांना ग्रॅज्युइटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युइटी हे आणि त्याचे सेवाविषयक लाभ, सेवानिवृत्तीविषयक लाभ हे दिले नाही। आणि म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून आंदोलन, धरणे आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण इथे केलेलं आहे। इथेच 2022 मध्ये 26 सप्टेंबर 2022 पासून 8-10 दिवसाचं आम्ही आमरण उपोषण इथं केलं होतं। त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी आमचं उपोषण सोडवलं होतं आणि त्यांनी कमिटमेंट केली होती की मी अधिसंख्य पदाचे सगळे प्रॉब्लेम जे काही आहे ते मला समजले आहेत आणि मी ते सोडवणार। त्यांनी 1 महिन्यामध्ये एक GR काढला, 14/12/2022ला एक GR काढला। त्यानुसार सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक सर्व लाभ अधिसंख्य कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, अनुकंपा आणि पदोन्नती हे लाभ देय राहणार नाही असं स्पष्ट मराठीमध्ये GR काढण्यात आलेला आहे। परंतु अनेक खात्यामधले अधिकारी या GRची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही। कुठंतरी संदिग्धता आहे या नावाखाली आम्हाला वेतनवाढ देत नाही। 1 दिवसाचा तांत्रिक खंड यामध्ये एक ओढ दिलेली आहे आणि त्याच्यावर बोट ठेवून नेमकं आम्हाला वार्षिक वेतनवाढ देत नाही। सेवानिवृत्तीचे लाभ जे आहेत ते 2019च्या ज्यावेळेस अधिसंख्य पदाचा GR निघाला त्यावेळेस पर्यंतच आम्हाला सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने भरपूर असे प्रॉब्लेम गेल्या 4 वर्षापासून अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांवर आहे। तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही 14/12/2022च्या GRचं त्वरित एखादं शुद्धीपत्रक काढा आणि हे जे काही अधिकाऱ्यांचं संभ्रम आहे त्या बाबतीत गव्हर्नमेंटने लवकरात लवकर मार्गदर्शन करावे, यासाठी हे साखळी उपोषण आहे। त्याच पद्धतीने जे आदिवासी
स्वतःला खरे समजतात आणि आमच्या 33 जमातीला बोगस आदिवासी समजतात. रियालिटी फार उलटी आहे. या 12-13 जातीचे आमदार लोक सत्तेमध्ये आहेत, विरोधी पार्टीत आहे. हे सर्व आमदार 25ही आमदार एकत्र येतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर दबाव आणून आम्हाला हे लाभ जे आहेत ते देऊ देत नाही. आत्ताच या मागच्या पंधरवाड्यामध्ये 28 जूनला अधिवेशन सुरू झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईला कोळी समाजाबरोबर यावर तोडगा काढण्याकरिता कोळी समाजाच्या सगळ्या संघटनेचे लीडर आणि महाराष्ट्र शासनाचे सचिव आणि मंत्रिमंडळाचे काही मंत्री मुख्यमंत्र्यांनी बोलवले. ऐन त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी जेव्हा हे 25 आमदार भेटले आणि काय यांनी दबाव आणला तर माहीत नाही, परंतु मीटिंग ज्या दिवशी ठरली होती 28 तारखेला ती मीटिंग रद्द करण्यात आली. पुन्हा 2 दिवसाआधी पुन्हा एक मीटिंग ठरली तर कालची मीटिंग हे पावसाच्या कारणाने ती मीटिंग रद्द केली. म्हणजे वेळोवेळी विरोधी आमदार आमच्यावर दबाव आणतात, सरकारवर दबाव आणतात आणि त्यामुळे मीटिंग रद्द होते आणि म्हणून कुठेतरी आमच्यावर अन्याय होत आहे. तर तुमचे एक दिवसीय आंदोलन आहे, जर हे मागण्या तुमच्या एका दिवसात पूर्ण नाही झाले तर म्हणजे तारीख वाढणार का? हां, तर मागच्या वेळेस जेव्हा माझं इथं उपोषण दिवाळीमध्ये सुरू होतं ऑक्टोबरमध्ये, तेव्हा त्या उपोषण सोडवण्याला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार प्रवीण दटके साहेब आणि आमदार विकास कुंभारे साहेब माझं उपोषण सोडवायला इथं आले होते. त्यांनी उपोषण सोडवताना एक शब्द सगळ्यांच्या हजारो लोकांच्या उपस्थितीत म्हटलं होतं की जर 1 महिन्याच्या आत GR निघणार नाही, तुमच्या मागण्या जर म्हणजे मान्य आहे उपमुख्यमंत्री साहेबांना, परंतु त्याचं GR जर निघलं नाही तर तुम्ही जेव्हा आंदोलन कराल त्याचं नेतृत्व आम्ही 2 आमदार करणार आहोत, असं त्यांनी शब्द दिलं होतं. हा आजचं आंदोलन म्हणजे शासनासाठी एक इशारा आहे. हा 1 दिवसाचं आंदोलन म्हणजे राज्यव्यापी आंदोलन आहे, पूर्ण महाराष्ट्रात आहे, नागपूरच नव्हे तर पूर्ण 36 जिल्ह्यात आहे. हा एक शासनाला इशारा आहे. जर आमच्या मागण्या 15 दिवसात मान्य झाल्या नाही तर 15 दिवसानंतर राज्यव्यापी आमरण उपोषण आम्ही करणार आणि नागपूरला आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके साहेब आमच्या या आमरण उपोषणाचं नेतृत्व सुद्धा करणार आहेत.